नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, प्रथमतः तुम्हाला आज गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. गण गण गणात बोते. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करत जा. म्हणजे ज्या आपल्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचतात. मित्रांनो, आजचा विषय हा खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे थंबनेल वरून तुमच्या लक्षात आलं असेल की दैव देतं आणि कर्म नेतं. ही गोष्ट घडली आहे आपल्या अहिल्यादेवी नगरमध्ये. अहिल्यादेवी नगर म्हणजे जो पूर्वीचा अहमदनगर जिल्हा, त्याचंच नाव जे आता अहिल्यानगर आहे, त्या ठिकाणी ही गोष्ट घडलेली आहे. तिथला एक इसम ज्याचं नाव आहे आकाश जाधव, हा एक युट्यूबर होता. म्हणजे खूप जुना युट्यूबर होता आणि त्याला जवळजवळ 56 लाख सबस्क्रायबर होते. म्हणजे तो जर नुसतं त्याने एक व्हिडिओ टाकला, नाश्ता करतोय, तरी त्याला 20-30 हजार व्ह्यू सहजासहजी येत होते. तर मित्रांनो, हा आहे सर्पमित्र. तर हा ब्लॅक कॉब्रा पकडायचा तो. तर महाराष्ट्रात तो बाहेर पण जायचा, ओरिसा, छत्तीसगड, इंदोर, त्याच्यानंतर MP, UP या ठिकाणी मित्रांनो ब्लॅक कॉब्रा हा सर्वात विषारी सर्प म्हणून ओळखला जातो. तर ही स्टोरी मी तुम्हाला का सांगतोय, तर आत्ताच आकाश जाधवला अटक झालेली आहे. त्याची गाडी जप्त केली आहे फॉर्च्युनर, आणि 1.5-2 कोटीची मालमत्ताही जप्त केली आहे कोर्टाने. का तर याने गांजाची तस्करी केली. तर विषयाकडे डायव्हर्ट होऊ नका. तर ह्या कोब्रा, मग याला काय कोब्राची तस्करी करायची होती का? कारण कोब्रा, या ब्लॅक कोब्रा नागाचं जे विष आहे ते 70 ते 90 कोटी रुपये लिटर आहे, 1 लिटर. आता याचा रेट कसा ठरतो? याची शुद्धता, याची उपयुक्तता, याची लिगॅलिटी म्हणजे कायदेशीरपणा, या सगळ्या बऱ्याच गोष्टी याच्यात इन्व्हॉल्व असतात याचा रेट फिक्स होण्यात. परंतु याची तस्करी मिलीग्रॅम पासून केली जाते. आज सोन्याचा भाव किती आहे? 1,60,000 धरा, म्हणजे ग्रॅम काय झालं? 11,000 ग्रॅम धरा, 11,000 रुपये ग्रॅम. पण याचं विष कसं झालं ग्राम? सोपं नाही गणित मित्रांनो. मग ह्या सर्पमित्राला याने त्याच्यासाठी तिकडे जाऊन हा खेळ करत होता का? काय याला खरोखरच गांजाची तस्करी करायची होती? 2 प्रश्न वेगवेगळे आहेत. तर मित्रांनो, वर्षाला 50,000 लोक ही सर्पदंशाने मरतात. म्हणून काही सर्पमित्र हे व्हॉलंटरी म्हणजे स्वतःहून इंटरेस्ट घेऊन ही कामं करतात. कुठलेही त्याचे पैसे घेत नाहीत. की साधारणतः कुणाच्या घरात साप निघाला किंवा कुणाच्या शेतात निघाला किंवा कुठे निघाला, त्याला धरून ते एका चांगल्या जंगलात सोडून द्यायचे. म्हणजे हे एक चांगलंच काम आहे. पण ह्या महाभागाने काय केलं? सर्पमित्राच्या नावाखाली त्याचं जे नेटवर्क आहे 56 लाखचं, म्हणजे 5.6 मिलियन एवढे त्याला युट्यूबला फॉलोअर्स आहेत, त्याने या नेटवर्कचा उपयोग गांजाची तस्करी करण्यासाठी केला. आता गांजाची तस्करी हा कुठून करायचा? ओरिसा, छत्तीसगड, MP या ठिकाणावरून. कशात करायचा? औषधाचे बॉक्स आणि अँब्युलन्स. कोण डाऊट घेणार आहे मित्रांनो अँब्युलन्सवरती? हे बऱ्याच वेळा हे चक्र चालू होतो. तो तिथून पुण्यात आणायचा, तिथून अहिल्यानगरला आणायचा आणि तिथून सोनवणे म्हणून एक इसम होता पुण्यामध्ये, त्याला तो सप्लाय करायचा. तर हे रॅकेट ज्यावेळेस पकडलं गेलं MP मध्ये, छत्तीसगडमध्ये, तर त्यावेळी तिथे तो 3 ते 4 कोटीचा नार्कोटिक्स म्हणजे गांजा पकडला गेला. आणि त्यावेळी यामध्ये 27 जणांची टोळी, त्याच्यात 3-4 तर आरोपीच होते जे नेमके सुटून आले होते चोरीच्या गुन्ह्यातील. अशा लोकांना या महाठागाने नेटवर्कचा वापर करून लालचेपोटी, ज्याला आपण म्हणतो, की याला एका व्हिडिओला मित्रांनो 2-2 कोटी व्ह्यू आलेले. म्हणजे एका व्हिडिओचे 10-10 लाख रुपये मिळालेले. म्हणून मी काय सांगितलं, दैव देतं आणि कर्म नेतं. एवढे पैसे जगायला लागतात का मित्रांनो? काही ठिकाणी आणखी अजूनही लोकांना वॉचमॅनला 5,000 रुपये पगार आहे. त्याच्यामध्ये बिचारे आयुष्य काढतात, मरतात. याचा इतिहास म्हणजे हा काही जास्त श्रीमंत नव्हता किंवा काही नव्हता.
सुरुवातीला युट्यूबचं काम करता करता महाराष्ट्रामध्ये सर्प पकडता 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 यांनी स्कॉर्पिओ घेतली, घर बांधलं. पण याच्या डोक्यात नंतर हे दुसरंच खूळ बसलं आणि सगळं गमवून बसला. आता नार्कोटिक्स म्हणजे काय, की जे नशिले पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये गांजा, हिरोईन, अफू, बऱ्याच ड्रग्सचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो. तर जी धारा 8 आहे याच्यामध्ये जर तुम्ही याचं उत्पादन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षा आहे. आता धारा जी 15 आहे याच्यामध्ये अल्पशा म्हणजे एखादी लोक नाही का गांजाची चिलीम ओढतात किंवा अफू ओढतात किंवा थोडीशी मात्रा सापडली तर त्याच्यामध्ये त्याला त्या साठ्याला 1 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. धारा 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26 याच्यामध्ये गांजाची तस्करी करणे, गांजाचं उत्पादन काढणे, अफूचं उत्पादन काढणे, हिरोईन विकणे, त्याचं बिझनेस करणे, याच्यामध्ये कमीत कमी या कलमानुसार 10 ते 20 वर्षाची म्हणजे जन्मठेपेची शिक्षा आहे. आणि ही बेलेबल नाहीये, याच्यामध्ये बेल होत नाही. आणि कलम 27 जे आहे म्हणजे जो ओढणारा आहे, धारा 27 याच्यामध्ये त्याला साधारणतः जो कोणी ओढतोय त्याला 6 महिने ते 1 वर्षाची शिक्षा याच्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. आणि 27A मध्ये जर याचा गँग म्हणून वापर केला तर याच्यामध्ये सुद्धा जन्मठेपेची शिक्षा आहे. इतक्या नार्कोटिक्सच्या धारा करत असताना सुद्धा या लोकांची एवढी डेअरिंग कशी होते? मग हे काही पोलीस सिस्टमला धरून येत का, कुठल्या पॉलिटिकल लिडर्सला धरून येत का, यांच्यात मोठी लालसा भरलेली आहे का, यांना हा देशद्रोहाचा गुन्हाच धरला जातो मित्रांनो. नार्कोटिक्सचा अंमली पदार्थाची देवाणघेवाण करणे, त्याचं ट्रान्सपोर्टेशन करणे, त्याचं उत्पादन करणे, त्याला चोरून विकणे, बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये. हे आपल्याकडे इंडियामध्ये लिगल नाही, तरी सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात लोक रिस्क घेऊन फक्त कशासाठी, कागदांच्या तुकड्यासाठी एवढे 56 लाख. मला सांगा, इथे जर युट्यूबला जर तुमचं चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर 1000 सबस्क्रायबर लागतात आणि 4000 तास वॉच टाइम लागतो. तर या महाभागाचं बघा तुम्ही, 56 लाख फॉलोअर्सच होते, म्हणजे याला चांगले पैसे मिळत होते महिन्याला. हे काय सुचलं याला? काय म्हणावं लागेल ह्या अशा व्यक्तीला? काय तुमच्याकडे काय शब्द आहे, काय म्हणावं लागेल याला? बऱ्याच लोकांच्या कमेंट मी पाहिल्या एका व्हिडिओमध्ये. ते म्हणत होते यासाठीच हा साप पकडायला महाराष्ट्राच्या बाहेर तिकडे जात होता, म्हणजे पूर्ण सेटिंग फिल्डिंग लावत होता. काही लोक बोलले की कोबराचे काहीतरी यांना तस्करी करायची होती. म्हणजे बघा तुम्ही, ही परमेश्वर देऊन बघतो एखाद्याला, वैभव देऊन बघतो हा लायकीचा आहे का नाही. नसेल तर झटकन याला ज्यावेळी आरामाची लाईफ होते त्यावेळी तो काढून घेतो. माणसाने कुठंतरी समाधानी राहिलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, समाधानी सर्वात मोठी श्रीमंती. याच्याकडे चांगलं टोले जंग बंगला होता, याच्याकडे नेटवर्क चांगलं होतं, घर बसल्या पैसा येत होता, गाडी होती. याला आणखी काय पाहिजे होतं? याला इलेक्शनला उभं राहून काय मंत्री व्हायचं होतं का मुख्यमंत्री व्हायचं होतं? त्याच्यामुळे मित्रांनो, अशा जे सोशल मीडियावर जे अशी लोक आहेत यांच्यापासून नेहमी सावध राहायचे. कुठल्या ऑफर्स कधी देतील सांगता येत नाही. आणि हा सोशल मीडियाचा केलेला त्याने गैरवापर आहे. आणि चालवलेली ही जी अर्धवट बुद्धी आहे, आपण म्हणतो ना, कानून के हात बहुत लंबे होते हैं. शेवटी किती जरी तुम्ही 99 गुन्हे करा, एकदा का होईना सापडणार ना. मग त्याचे 99 गुन्हे करून जी तुम्ही माया गोळा केलेली आहे ती सगळी शेवटी सरकार जप्त करून घेतं. काय उपयोग त्याचा? एवढं करून उपयोग काय झाला? शेवटी तो जेलमध्ये जाऊन बसला आणि बाहेर आल्यानंतर बाहेर तर येण्याची शक्यताच नाही. कारण नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये कमीत कमी 10 ते 20 वर्ष शिक्षा आहे कुठल्याही कलमानुसार. मग 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 26 पर्यंत कुठल्याही गुन्ह्यामध्ये तुम्ही बसाल, सेम शिक्षा आहे त्याला. हिरोईन असो, ब्राईन शुगर असो किंवा कुठले आणखी ड्रग असो, याच्यामध्ये या शिक्षेची तरतूद सरकारने केलेली आहे. कारण याच्यामध्ये काय होतंय की आज शाळेत जाणारी मुलं सुद्धा गांजा ओढायला लागलेली आहेत. पूर्ण तरुण पिढ्याच्या पिढ्या बरबाद झालेल्या आहेत, त्यांना अटॅक यायला लागलेले आहेत, बऱ्याच काही गोष्टी घडायला लागल्या आहेत, फेफड्याचे आजार व्हायला लागले, टीबी सारखे आजार व्हायला लागलेले आहेत.
आणि ह्या नशेच्या ऍडिक्ट होऊन ते चोऱ्या करायला लागलेले, खून, दरोडे, मारामाऱ्या, या सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा याच्यासारखा एक मूर्ख माणूस, अडाणी माणूस, जो साप पकडायचा, लोकांना दाखवायचा एक, करायचं एक, याने या गोष्टीत इंटरेस्ट घेतला, म्हणून हा देशद्रोहाचा गुन्हा नार्कोटिक्स मध्ये मोडला जातो. एक भारताची तरुण पिढी बरबाद करण्याचं काम अशी लोक करत असतात. त्याच्यामुळे याच्यात कठोरच्या कठोर डायरेक्ट जन्मठेप हीच शिक्षा दिलेली आहे. तर मित्रांनो, चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा, आणि अशा व्यक्तीबद्दल काय तुमचं मत आहे हे सुद्धा कमेंटमध्ये लिहा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.